नमस्कार, मी सुजाता किचन मेनूजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर ही भेंडीची भाजी पहा ना, किती मस्त अशी मऊ मोकळी बनली. अगदी चटपटीत आणि अगदी कमी मसाल्यातली अशी आज आपण नाही भेंडीची भाजी पाहणार आहोत. तर पाहूया कोणता मसाला वापरला आणि ही भाजी बनवली. रेसिपीला सुरुवात करूया. भेंडीची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी फ्राय पॅन घेतला आहे, किंवा अगदी तुमच्याजवळ लोखंडी तवा असेल ना तर तो घेतला तरी चालेल. तेल घालून घेते. एक मोठा चमचा भरून तेल घेतलं आहे. तेल गरम झालं म्हणजे यामध्ये ना मोहरी घालून घेऊ. तर साधारण पावशेर भेंडीची भाजीसाठी आपण इतकं तेल घेतलं आहे. तेल थोडं आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल. मोहरी घातली थोडीशी. मोहरी तडतडली म्हणजे थोडंसं जिरं घालून घेते. मोहरी जिरं तडतडलं म्हणजे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तर तो कांदासुद्धा घालून घेते. कांदा जरा वेळ परतवला आहे. तर यामध्ये ना लसूण 7 ते 8 लसणाच्या पकड्या ठेचून घेतल्यात मी, तर लसूण घालून घेऊ. कांदा जरा वेळ परतवला आहे आणि लसूणसुद्धा घालून परतवला आहे. तर या ठिकाणी मी भेंडी घेतली पावशेर. तर भेंडी ना स्वच्छ धुवून घेतली होती, पुसून घेतली होती आणि बारीक चिरून घेतली. तर भेंडीची भाजी बनवताना भेंडीची भाजी धुवून चांगली पुसून घ्यायची, म्हणजे अशी चिकट होत नाही. तर भेंडी घालून घेतली मी. भेंडीसुद्धा परतवून घेऊ. यामध्ये थोडंसं मीठ घातलं चवीनुसार आणि थोडीशी हळद घातली. मीठ हळद घातली. भेंडी चांगली भाजली जाईल आणि चांगली शिजली जाईल मिठामुळे. हळद घातली थोडीशी म्हणजे भेंडीना चिकट होत नाही, चांगली मऊ मोकळे होते. तर चांगली भेंडी भाजून घेऊ. 3 ते 4 मिनटं परतवून घेऊ म्हणजे चांगली मऊ मोकळी होईल. तर भेंडी खाली लागू नये यासाठी ना सारखे असे हलवत राहायचे, किंवा अगदीच मंद आचेवर ना अधेमध्ये अशी परतवून भाजून घेतली तरी चालेल, किंवा अगदीच घाई गडबड असेल ना तर मध्यम आचेवर अशी परतवून चांगली भाजून घ्यायची. पाहू शकता व्यवस्थित भेंडी भाजली गेली, चांगली मऊ पडली गेली, छान शिजली गेली ती. अशी अजिबात पाणी न घालता अशी ही आपण बनवतो आहे. त्यामध्ये मसाले घालून घेऊ. कांदा लसूण मसाला घेतला आहे 2 चमचे, आवडीनुसार कमी जास्त घ्यायचा आहे. तर या व्यतिरिक्त आपण कोणताही लाल तिखट किंवा मसाला घालत नाही आहे. कांदा लसूण मसाला 2 चमचे घेतला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घालते मी या ठिकाणी, किंवा अगदीच आवडीनुसार ओलं खोबरं घातलं तरी चालेल, किंवा नाही घातलं तरीसुद्धा नुसता कांदा लसूण मसाला घालून ना ही भाजी छानच होते. तर या ठिकाणी मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे भाजलेल्या. यामुळे भेंडीची भाजी ना थोडीशी अशी मोकळी होते आणि मसालेदार दिसते किंवा बनते. तर गॅस बंद करून घेतला आहे मी आणि जरा वेळ परतवून या ठिकाणी आपली चटपटीत अशी कांदा लसूण मसाल्यातली भेंडीची भाजी बनवून तयार झाली. अगदी घाई गडबडीतली बोलूया. अगदी टिफिनसाठी, चपातीसोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी चविष्ट अशी भाजी बनली जाते. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी बनली जाते. तर भाजी मी या ठिकाणी काढून घेते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा कांदा लसूण मसाल्यातली भेंडीची भाजी नक्की बनवून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही सुद्धा कोणती बनवता ती तुमची पद्धतसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. रेसिपी आवडली तर मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका.